पिंजरा पिंजरा रे. तू विष्णू दादाशी लग्न करणार? ठाव नाही. मग तुला काय माहितीये? तुझं लग्न होणार हे तरी माहितीये का तुला? तुझ्या आणि त्यांच्या लग्नाच्या पत्रिका पण छापून आल्यात. येऊ दे किंवा तुला नक्कीच वेळ लागले. तसंच समज. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. अरे अरे आई, तुझ्या मनासारखंच होईल. मला ठाव आहे आमच्यापेक्षा तुलाच आमच्या लग्नाची जास्त घाई आहे. तसंच होईल. मी माळ घालत तर ती वीरच्याच गळ्यात. फक्त एकदम ऐन टाइम आला. हे बघ, तू तुझे वडील आणि अक्का यांच्यात काय ठरलं त्या दिवशी सांगशील मला? आई, तू काही काळजी करू नकोस. जे काय होतंय ना ते फक्त पाहत राहा. लाज नाही वाटत तुला असं बोलताना? अरे त्या आनंदीचा तरी विचार केलाय? काय वाटेल तिला? हे बघ, तू तुझ्या मनाला वाटेल ते कर, पण या सगळ्यातनं तुझं आणि आनंदीचं फक्त नुकसानच होणार. आपल्या पोरीचं आनंदीचं लगीन ठरलंय ते बी त्या इष्टू संघ, आणि तिला सगळं चालतंय. असंच खेळत फिरते जिकडं तिकडं. सगळा नुसता खेळ खंडोबा. गुलाब, हे बघ, तुझी तगमग समजू शकतोय मी, पण हेही लक्षात ठेव की आनंदी दादाची मुलगी हे आता अख्ख्या घराला माहिती आहे. त्यामुळे कोणी तिला मुद्दामून त्रास नाही देणार, कारण दादा सहन नाही करणार ते. अव सहन नाही तर काय चाललंय समज. पण हे बघ, आत्ता तरी आपण यात न पडलेलं बरं. त्यात शानपण आहे. चल, मला काम आहे, मी नंतर फोन करतो. पण नवरा भेटलाय. आता काय झालं? काय नाही, तू एक काम कर, तू बाहेर जा आणि काय चाललंय आणि काय नाही चाललंय ते मला येऊन सांगत जा. जा. कुणी बी काय बी केलं नाही ना, ह्यो खेळ मलाच थांबावा लागणार आहे. आई, या वाड्यातलं प्रत्येक कार्य तुझ्या आशीर्वादानेच पार पडलंय. आता मी माझ्या मुलीचं लग्न ठरवलंय. या कार्यात सुद्धा आमच्या पाठीशी राहा. या कार्याची सुरुवात तुझ्या निमंत्रणापासून करते. आपण आनंदीच्या लग्नाची पत्रिका ठेवलीच नाही. कुठे आहे तिची पत्रिका? नाही, त्या पत्रिका अजून छापून नाही आल्या. आणि तिच्या लग्नाच्या पत्रिका अशा किती जणांना वाटायच्या आहेत? हो, पण देवापुढे ठेवण्यासाठी एक तरी छापावीच लागेल ना. येतील हो पत्रिका. बघ सरस्वती, आपण नारायणीसाठी जे जे काही करणार आहोत ते सगळं आनंदीसाठी करायचंय. आणि याकडे तू जरा लक्ष असू दे. हे आई, हे बघ ना पत्रिका, तुझं बी नाव लिहिलंय. ही पत्रिका आणि हे लगीन मला काय बी देणं घेणं नाही याच्याशी. हो, तर शुभ बोला. दारावर तोरण लागले. हाय, मला माझ्या एका तरी पोराला डोचकं असेल असं वाटलं होतं. गैरसमज होता माझा. ध्यानात आलंय माझ्या.